सूचना देण्याची गरज आहे। मुख्य पक्षाच्या परवानगीशिवाय स्वतंत्र गट स्थापन करणं अशक्य आहे। ठाकरे सेनेला जनतेच्या न्यायालयामध्ये जाण्याचा एकमेव पर्याय असं देखील बापट यांनी म्हटलंय। घटना तज्ञ उल्हास बापट सर आहेत। सर, शिवसेनेत जवळपास फूट पडल्याचं आता स्पष्ट पडलेलं आहे। त्यांचे खासदार दिल्लीत देखील दाखल झालेले आहेत। काय नेमकं या पुढच्या काळात काय होऊ शकतं, किंवा अशा पद्धतीने 6 खासदार 7 खासदार वेगळे होऊन स्वतंत्र गट तयार करू शकतात का? नेमकी काय की 2/3 बाहेर गेले तर वाचतात, पण तिथे वर्डिंग असं आहे की ओरिजिनल राजकीय पक्षांनी मर्जर करायचं ठरवलं तर, आणि मग त्याची कंडिशन अशी आहे की मग त्यांचे जे खासदार किंवा आमदार म्हणजे कायदे मंडळात जी लोक असतील त्यातल्या 2/3 लोकांनी मान्यता त्याला द्यायला पाहिजे। म्हणजे ती कंडिशन आहे पुढची। इथे होत आहे काय की इथे उद्धव ठाकरे काहीच बोललेले नाहीये। तिथे 6 जे लोक आहेत ती लोक बाहेर चाललेत। आता हे बरोबर आहे का चूक आहे हे सुप्रीम कोर्टाने ठरवायला पाहिजे। भीती दाखवायची किंवा विकत घ्यायचं किंवा मग मंत्रीपद अमुक तमुक द्यायचं, या सगळ्या प्रलोभनांमुळे या पक्षांतर होत आहेत। तर याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय देणं आवश्यक आहे, जो सुप्रीम कोर्ट देत नाहीये। आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारताचे हे सगळं जे लोकशाहीचं अधपतन चाललंय याला सगळ्यात जास्त जबाबदार म्हणजे राजकारणी लोक तर आहेतच आहेत, त्यात काही शंका नाही, परंतु सगळ्यात जास्त जबाबदार सुप्रीम कोर्ट आहे की ज्याच्यावर आम्ही एवढा विश्वास टाकलाय। सुप्रीम कोर्टाने याच्यावर स्वच्छ शब्दात निर्णय द्यायला पाहिजे, जो सुप्रीम कोर्टाने अजून दिलेला नाही। तुम्ही गोव्याचा सांगता, तो हायकोर्टाचा निर्णय आहे, त्याच्यावरही सुप्रीम कोर्टाने अजून निर्णय दिलेला नाहीये। त्यामुळे सुप्रीम कोर्ट दोषी, सुप्रीम कोर्ट मला असं वाटतं की हे जे म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणतात, हे इतकं उत्तम उदाहरण आहे या सगळ्या गोष्टीचं। तेव्हा सुप्रीम कोर्टाने अँटी डिफेक्शन लॉचा, पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ शेवटचा लावणं आवश्यक आहे, एवढंच माझं मत आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी,